मंडळी नमस्कार. इंद्र आणि राणीच्या आजच्या भागात असा काही जबरदस्त ट्विस्ट आलाय की तुम्ही बघतच राहाल. आता मालिका एका अशा वळणावर आलीये जिथे मालती आणि उर्मिला मिळून एक मोठा डाव खेळण्याच्या तयारीत आहेत. इकडे इंद्रा माहेपोटी पळत पळत घरी येतो, आईच्या तब्येतीची चौकशी करतो. मालती नाटक तर करतेच, पण चक्क इंद्राकडून वचन मागून घेते की तू आता मला सोडून कुठेही जाणार नाहीस. आणि बिचारा इंद्र प्रेमापोटी शब्द देऊन बसतो. जेव्हा मालतीला कळतं की इंद्रने चक्क राणीच्या आजारी आईवडिलांना आपल्या गेस्ट हाऊसमध्ये राहायला आणलंय, तेव्हा तिच्या तळपाळाची आग मस्तकाला जाते. वरून गोड बोलणारी मालती मनात माथा विष कालवतेय. ती म्हणते, वस्तीतल्या लोकांमुळे माझ्या महालाचं काय झालंय बघा. आणि ती उर्मिला, तिने तर हद्दच केली. राणीच्या आईवडिलांना जाऊन थेट धमकी दिली की तुमची लायकी काय, तुम्ही ज्या गादीला हात लावाल ती आम्हाला फेकून द्यावी लागेल. बिचारे गरीब मायबाप, त्यांच्या डोळ्यात पाणी आलंय मंडळी. आता त्यांनी ठरवलंय की इंद्र आणि राणी कारखान्यात गेले की आपण गपचूप इथून निघून जाऊ. दुसरीकडे इंद्र आणि राणीच्या रूममध्ये मात्र थोडी मस्ती आणि रोमॅन्स पाहायला मिळतोय. साड्यांच्या घड्या घालताना पत्त्यांचा खेळ आणि हुकमाची राणीवरून चाललेली त्यांची ती गोड ओढाताड खरोखरच मन जिंकणारी आहे. पण आता खरी भीती हीच आहे, काय मालती आणि उर्मिला राणीच्या आईवडिलांना घराबाहेर काढण्यात यशस्वी होतील? इंद्राला जेव्हा उर्मिलाची ही मुजोरी कळेल तेव्हा तो काय करेल? आणि राणी आपल्या आईवडिलांचा स्वाभिमान कशी जपणार? मंडळी, खेळ आता कुठे रंगात आलाय. आता खरी गोष्ट समोर येणार आहे. तुम्हाला काय वाटतं, मालतीने असं वागणं योग्य आहे का? कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. पुढचा भाग तर यापेक्षाही थरारक असणार आहे, त्यामुळे पाहायला विसरू नका. आणि अशाच अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि आत्ताच सबस्क्राईब करा.